सॉरी, तुम्ही आलात, माझं लक्ष नव्हतं. मी ते दिवस मोजण्यामध्ये माझं डोकं चाललं होतं. ॲक्च्युली माहिती आहे ना किती कमी दिवस राहिलेत आणि इतकं काम पडलेलं आहे. असे काय बघताय? अरे माधुरी सखी मंच मेळावा येतोय ना 3 तारखेला. असे कसे रे तुम्ही? गेल्या वर्षी आपल्या माधुरी सखी मंचने पहिला मेळावा घेतला, मग त्याचं हे दुसरं वर्ष आहे आणि 3 फेब्रुवारीला आपण हा मेळावा घेत आहोत नाशिकमध्ये. वेन्यू खूप मोठं नाव आहे त्याचं. आपल्या माधुरी सखी मंच म्हणजे माधुरी टॉक शोच्या कम्युनिटीला ते ॲड्रेस लावलेला आहे, तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर मला काय म्हणायचं आहे, ऐकताय ना मी काय बोलते ते? हां, तर जसं तुम्ही गेल्या वर्षी उत्स्फूर्त साथ दिली होती तशीच यावर्षी सुद्धा तुम्ही उत्स्फूर्त साथ देणार आहात आणि या मेळाव्याचा आनंद घेणार आहात. आणि हा मेळावा पूर्णतः फ्री आहे. तुम्हाला इथे कुठलीही एंट्री फी नाही आहे किंवा कुठल्याही जेवणा खाण्याचं तुम्हाला पैसे भरायचे नाहीत. फक्त इथे येऊन निव्वळ आनंदच घ्यायचा आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे, परत तुमच्या नॉलेजमध्ये भर पडावी अशी सुद्धा इथे भाषण होणार आहे. भाषण नाही आहे, विचारांचे आदान प्रदान होणार किंवा बरेच मोठी माणसं आहेत जे आपले एक्सपिरियन्स सांगणार आहे. या कार्यक्रमाला खूप नावाजलेले असे गेस्ट आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आणि ते इथे येऊन आपले अनुभव आपल्याला शेअर करणार आहेत. सो तुमच्या ज्ञानामध्ये भरच पडणार आहे. त्याचबरोबर विविध असे स्टॉल्स इथे लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही भरपूर पैसे घेऊन येऊ नका. जीपेमध्ये म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये भरपूर पैसे घ्या. बायकोने नवऱ्याला सांगा की माझ्या अकाउंटला पैसे टाक, नवऱ्याने बायकोला सांगा पैसे दे म्हणून. म्हणजे त्यांच्या त्या डब्यामध्ये लपवलेले पैसे असतात ना ते घ्या काढून. हां, आणि सगळ्या स्टॉलला व्हिजिट करा. माझ्या स्टॉलला सुद्धा व्हिजिट करायची. मी स्टॉल लावणार आहे आणि माझ्या स्टॉलला यायचं आहे आणि माझ्या स्टॉलवरती खरेदी करायची. नाही खरेदी केली ना तर मी बोलणार नाही तुमच्याशी. हां, आधीच सांगून ठेवते. इट्स अ जोक. हां, जबरदस्ती नाही आहे. तुम्ही या, तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच घ्या. मी काही माझ्या बोलण्याकडे जाऊ नका रे तुम्ही. फॉरगेट इट. माधुरी टॉक शोच्या कम्युनिटीला एक फॉर्मची लिंक दिलेली आहे. तो फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. तो फॉर्म एवढ्यासाठी फिलअप करायचा आहे की तुम्ही किंवा तुमच्याबरोबर किती जण येणार आहेत की जेणेकरून तुमच्या डिनरची व्यवस्था केली जाईल. नाहीतर मग तुम्ही न सांगता जर आलात आणि जर आपण जेवणाची तयारी केलेली आहे ती जर कमी पडली तर मग तुम्हाला उपाशी राहावं लागेल. तुम्ही उपाशी राहू नये त्याच्यामुळे ही तुमच्यासाठीच सोय केलेली आहे की तुम्ही तुमची तिथे एनरोल करा तुमचं नाव आणि आम्हाला इथे म्हणजे माधुरी टॉक शोच्या जे आपले कोर कमिटी आहे त्यांना ती माहिती मिळेल आणि त्यामध्ये तुमच्यासाठी कुपन तयार केलं जाईल. जे कुपन तुम्हाला दिलं जाईल तिथे त्याच्यामुळे तुम्ही डिनरचा म्हणजे जेवणाचा आनंद तिथे घेऊ शकाल. तुमची आबाळ होऊ नये म्हणून ही सर्व सोय केलेली आहे. जो तुम्हाला एक फॉर्म फिल करायचा आहे. तुम्ही आणि तुमच्याबरोबर किती जण येणार आहेत त्या सर्वांची तिथे तुम्हाला इत्थंभूत माहिती द्यायची आहे. तर तुमची गैरसोय होऊ नये म्हणून हे सर्व आपण करत आहोत. सो हा कार्यक्रम पूर्णतः फ्री आहे आणि त्याचबरोबर माधुरी ताई आणि मी एक छानसा नृत्य करणार आहोत. बघणार आहात ना तुम्ही? फक्त तुम्हाला यावंच लागेल. मेळाव्यामध्ये येणाऱ्या आपल्या सखा आणि सखीची आबाळ होऊ नये म्हणून हे फॉर्म फिलअप करण्यासाठी सांगितले जात आहे. सो तुम्ही तुमच्याबरोबर कोण येणार आहे, कोण किती जण येणार आहेत, ह्या सर्वांची नोंदणी जर तुम्ही केलीत तर ती कोर कमिटीला कळेल आणि त्याप्रमाणे तुमची खाण्यापिण्याची सोय केली जाईल. सो न विसरता तुम्ही हे फॉर्म फिलअप करा. त्याचबरोबर मनोरंजन तर तुमचं होणारच आहे आणि माधुरीताई आणि मी एक नृत्य करणार आहे. सो ते नृत्य बघण्यासाठी तर तुम्हाला यावंच लागणार. जर नाही आलात ना तर ते नृत्य मी रोज मारेन तुम्हाला व्लॉग बनवून म्हणजे रील्स बनवून. हां, आधीच सांगून ठेवते. ह्या त्रासातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला मेळाव्याला यावंच लागेल. कळतंय ना मी काय म्हणते ते? 3 फेब्रुवारी 2024 आपल्या माधुरी सखी मंचच्या माधुरी पाटील वाघजी यांच्या माधुरी टॉक शोच्या तर्फे माधुरी सखी मंच मेळावा भरवण्यात येत आहे. तर तुमची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. तर लवकरात लवकर आपण फॉर्म फिल करा आणि आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवा. स्वतःच्या कुटुंबाची आणि इतरांची काळजी घ्या. आईवडिलांची सेवा करा. दीनदुबळ्यांना मदत करा. मुक्या प्राण्यांवर प्रेम करा. त्यांना खाऊ पिऊ घाला. जमत नसेल तर निदान मारू तरी नका. जय हिंद, जय भारत.